14 विद्या व 64 कला यापैकी कोणती विद्या किंवा कला देव कोणाच्या वाटेला कशी देईल सांगता येत नाही. याचाच प्रत्यय आषाढी एकादशी निमित्तानं मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील विठ्ठल रुक्माई संस्थानमध्ये आयोजित भजन संध्या कार्यक्रमात पाहायला मिळाला. या भजन संध्येमध्ये 2 चिमुकल्या भावंडांनी गायन व वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अर्थात या भावंडांनी ही भजन संध्या गाजवली. सिरसो याच गावात राहणारे ओम व शिवम तायडे या 2 भावंडांना जणू सरस्वतीच प्रसन्न आहे. कुठलीही संगीताचे धडे न गिरवीत गायनावादनाची कला त्यांना उपजतच होती. घरातील वातावरणही तसेच. ओम व शिवमचे आजोबा माधवराव ठाकूर उंची अगदी कमी असल्याने हे लोकनाट्यामध्ये विनोदी कलाकाराचे काम करायचे. अर्थात कला ही त्यांच्या घरातच रुजली होती. या 2 भावंडांचे वडील रोज संध्याकाळी पत्नी समवेत घरी सहज भजन गायचे. त्यांचे गायन बघून लहान असलेले ओम व शिवम हेही गायला लागले. आता ओम हा 13 वर्ष व शिवम हा 10 वर्षाचा आहे. या वयात ते रोज पहाटे उठून 1 ते 1.5 तास रियाज करत नंतर वेळ अभ्यासाची असते. दोघेही गायन करत असतात. मोठा ओम हा हार्मोनियम वाजवतो तर लहान शिवम हा त्याला तबल्याची संगत देतो. तुम्ही कधीपासून गायन करताय? आम्ही लहानपणापासून गायन करतो. गायनाची ओढ कशी काय लागली तुम्हाला? माझे आजोबा जे आहे ते लोकनाट्यामध्ये राहायचे. माझे मम्मी पप्पा पण संध्याकाळच्या टायमाला भजन म्हणायचे. आम्ही पण त्याच्यासोबत सराव करायचा भजनाचा. म्हणजे अर्थात तुमच्या घरात पूर्वीपासूनच कला आहे. हो. आजोबा लोकनाट्यामध्ये काय करायचे? ते नाट्यकला करायचे. नाट्यकला करायची नाही का? तेव्हापासून तुम्हाला म्हणजे कलेची आवडच आहे. मग गायनाकडे कशी काय ओढले तुम्ही? माझे मम्मी आणि पप्पा हे संध्याकाळच्या टायमाला भजन करायचे आणि मग आम्ही पण त्याच्यासोबत सराव करायचो. नंतर आम्हाला गाण्याची ओढ लागली. आम्ही मग भजन पण म्हणायला लागलो. आणि तू पेटी वाजवतो, हा तबला वाजवते, मग हे कसं काय जमलं तुम्हाला? हे आम्ही माझ्या पप्पाने बघितले आणि माझ्या पप्पाने मागच्या वर्षी कोल्हारी सर इथे यांच्या इथे मला पेटीचे आणि गायनाला तबल्याचे क्लास लावले. तेव्हापासून तुम्ही तबला वाजवून तबला वाजवते आणि तू पेटी वाजवते. हो. किती दिवसात शिकले तुम्ही? आम्ही 1 वर्षामध्ये. 1 वर्षात तबला आणि पेटी तुम्ही दोघंही शिकले. आणि गायनासोबत तो तबला वाजवते आणि तू पेटी वाजवतो. हो. सोबत गाता पण. हो. पुढे काय तुम्हाला काय अपेक्षा आहे? पुढे काय म्हणजे भविष्यात काय व्हायचं आहे? भविष्यात माझी अपेक्षा हेच आहे की मी मोठा माझ्या आजोबांसारखा कलाकार होतो. अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात गायन वादन कलेत प्रभुत्व मिळवणे ही बाब निश्चितच हृदयाला स्पर्श करणारी आहे. या भजन संध्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पद्माकर वानखेडे यांच्यासह निलेश मेहरे, विवेक मेहरे, देवीदास ढगे, संतोष निमकर, विनोद काळे, जय तायडे, बच्चू देशमुख, विठ्ठल मालधुरे, गुलाबराव मिरजकर, आशुतोष मेहरे, श्रीराम साऊतकर यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट.